प्रत्येक महिन्याची सुरुवात आशेने होते, पगार हातात येतो आणि मनात अनेक स्वप्न जागी होतात. त्यामध्ये मुलांचे शिक्षण, याकरिता लागणारा खर्च, घर चालवण्यासाठी लागणारा खर्च, आईवडिलांचा दवाखाना, त्यांची काळजी आणि सुरक्षित करण्यासाठीचं भविष्य. पण काही दिवसांनी काय होतं की बिलं वाढतात, खर्च वाढतो आणि त्या खर्चाच्या सोबतच घरातले सगळे झोपले की घरातले वडील शांतपणे जागे असतात. कारण त्यांना झोप येत नाही. त्यांना आठवतात ही वेगवेगळी बिलं. त्यांच्या डोळ्यासमोर असतात मुलांची स्वप्ने, घरचा खर्च आणि त्याच्यासोबतच उद्या काय होईल याची चिंता. मुलं स्वप्न सहज पाहतात, पण त्या स्वप्नांचा खर्च हा वडिलांना झेपवायचा असतो, पेलवायचा असतो. आईवडिलांच्या मनात शांतपणे वाढत राहतो. जेव्हा पैशाचे ज्ञान मिळते तेव्हा त्याबद्दलची भीती कमी होते, गोंधळ कमी होतो आणि त्यातूनच निर्णय स्पष्ट होतात. आज अनेक कुटुंबे कमाईपेक्षा नियोजनामुळे व्यवस्थित पुढे जात आहेत. कारण त्यांनी पैशाकडे फक्त खर्च म्हणून नाही तर भविष्य घडवणारे एक साधन म्हणून पाहायला सुरुवात केलेली आहे. तुमच्या मुलाचे डॉक्टर होण्याचे, इंजिनियर होण्याचे, एखादा मोठा व्यक्ती होण्याचे स्वप्न असो किंवा तुमचे स्वतःचे व्यवसाय, स्वतःचं घर किंवा शांत आणि आनंदी निवृत्ती असो, कधी अचानक येणारं आजारपण तर कधी मोठा अचानक येणारा खर्च समोर उभा राहतो आणि तेव्हा जाणवतं की आपण कमवत होतो पण भविष्यासाठी तयार होत नव्हतो. जे कमवत होतो ते तेव्हाच संपवून टाकत होतो. प्रश्न पैसा कमी असण्याचा नसतो. प्रश्न माणसाची मनाची तयारी असते की आपण दिवसभर मेहनत करतो पण बजेट बनवत नाही, भविष्याबद्दलचा विचार बऱ्याच वेळा करत नाही, बचत करतो पण त्या बचतीचं योग्य ते उद्दिष्ट ठरवत नाही, इन्शुरन्स घेतो पण त्या इन्शुरन्सला व्यवस्थित समजून घेत नाही किंवा केवढ्याचा इन्शुरन्स घ्यायला पाहिजे त्याप्रमाणे तो घेत नाही, इन्व्हेस्टमेंट करतो पण त्याच्यातही कोणतंही नियोजन नसतं आणि म्हणूनच महिन्याच्या शेवटी पुन्हा तोच प्रश्न उभा राहतो की पुढच्या महिन्यात काय होईल, कसा जाईल पुढचा महिना. पण बदल इथूनच सुरू होतो जेव्हा आपण पैशाबद्दल शिकायला सुरुवात करतो. आर्थिक साक्षरता म्हणजे फक्त पैसे मोजणे किंवा पैसे सांभाळणे नाही, तर ती आहे योग्य निर्णय घेण्याची ताकद आणि कुटुंबाला भविष्याकरिता सुरक्षित ठेवण्याची तयारी व सोबतच स्वप्नांना दिशा देण्याची एक योग्य सवय. आणि याच उद्देशाने चिंतामणी क्लासेस घेऊन येत आहे एक दिवसाचा फायनान्शियल लिटरसी वर्कशॉप, जिथे पैशाबद्दलचे सर्व अवघड विषय अतिशय सोप्या मराठी भाषेत आपल्याला समजावले जातील. घरगुती बजेटपासून तर इन्व्हेस्टमेंटपर्यंत आणि इन्शुरन्सपासून तर फायनान्शियल फ्रीडम कशी मिळवाल इथपर्यंत सर्व प्रत्येक गोष्ट व्यावहारिक उदाहरणांसह, ज्यामध्ये बेसिक्स ऑफ मनी हे विशेषतः आपल्याला सांगितले जाणार आहे. हे विषय फक्त अर्थतज्ज्ञांसाठीच नाहीत तर प्रत्येक कुटुंबासाठी, कुटुंबातल्या प्रत्येकासाठी आवश्यक आहेत. कारण कधीकधी फक्त एक दिवस पण आयुष्याची संपूर्ण दिशा बदलू शकतो. आज घेतलेला योग्य आर्थिक निर्णय उद्याच्या आर्थिक चिंतेला थांबवू शकतो आणि घरात आणू शकतो शांतता, आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची भावना. आजच नोंदणी करा या कार्यक्रमासाठी जो आयोजित केलेला आहे. रविवार दिनांक 9 ऑगस्ट सकाळी 9 ते 5 अशा संपूर्ण दिवसामध्ये कार्यक्रमाचं नाव आहे फायनान्शियल लिटरसी वर्कशॉप. तारीख पुन्हा एकदा लक्षात ठेवा, रविवार 9 ऑगस्ट सकाळी 9 ते 5, ठिकाण चिंतामणी कोचिंग क्लासेस, पालडीवा लेआउट, पुसद. धन्यवाद.